ती दोघंही एकमेकाच्या विरहानं जगू शकत नव्हते. एवढं त्यांचं प्रेम उतू आलं होतं शिवबंधूला. अशातच दोघांनी निर्णय घेतला की नाही, आपण आता दोघंही विवाह बंधनाच्या जाण्यामध्ये जाऊ. दोघांनी निर्णय घेतला आणि जितेंद्र लहरे आणि रोशनी लहरे हे दोघंही पळून जाऊन लग्न केलं शिवबंधूला. पण ही गोष्ट आई वडिलांना मान्य नव्हती. मुलीची आई वडिलांना मान्य नव्हती, मुलाच्या आई वडिलांना सुद्धा मान्य नव्हती शिवबंधू. वडिलांनी निर्णय घेतला की माझी मुलगी माझ्यासाठी नेली, माझ्या मुलीची माझं कोणतंही नातं नाही. मुलाच्या वडिलांनी सुद्धा हाच निर्णय घेतला, कारण मुलगी आणि मुलगा सुद्धा वडिलांच्या विरोधात जाऊन हे कार्य केले शिवबंधू. ते गाव सोडून खैरागडचे ते कापर राहतात शिवबंधू. खैरागड हा छत्तीसगड राज्यामध्ये येतो आणि ते खैरागड वरून सरळ रायपूरला राहण्यास गेलं. तिथं छोटीशी एक रूम बनवला आणि गुण्यागोविंदानं आपला परिवार चालू लागला. या जीवनाच्या रेल्वेवर चालत असताना सुंदरचा बाळ त्यांच्या पदरी जन्मास आला शिवबंधू. परमेश्वराची अवकृपा त्यांच्या परिवारावर झाली आणि 2 ते 3 वर्षाचा बाळ झाल्यानंतर शिवबंधू तो बाळ काचेची विष्ठा करू लागला, ज्याला आपण संडास म्हणतो. ही संडास ही काचेचं कण असतात, ते कणाच्या द्वारे तो संडास करू लागला. म्हणून एक सुंदरसा अनुभव आहे पहा. बाबा हनुमानजी माझे धनी बोल देत देवताची हानी. बाबा हनुमानजी माझे धनी बोल देत देवताची हानी. बाबा हनुमानजी माझे धनी बोल देत देवताची हानी. दादा ऐकून घे, ताई ऐकून घे, दादा ऐकून घे, ताई ऐकून घे. बाबा हनुमानजी माझे धनी बोल देत देवताची हानी. बाबा हनुमानजी माझे धनी बोल देत देवताची हानी. दादा ऐकून घे, ताई ऐकून घे. दादा ऐकून घे, ताई ऐकून घे. तो मुलगा 2.5 ते 3 वर्षाचा झाला. एवढ्यातच त्याच्या परिवारावर एवढं भयानक दुःख आलं शिवबंधू की काचेची विष्ठा तो मुलगा करू लागला. आणि अशा वेळेस त्या मुलांचे आई वडील म्हणजे रोशनी आणि जितेंद्र हे दोघंही रडू लागले की परमेश्वर आमच्या परिवारावर असं काय दुःख आणलं. कारण ती रोशनी ही भारताची मुलगी होती, कारण की या मार्गाबद्दल तिला खूप सारा अनुभव होता. पण गलती तिच्या काही एकच झाली की तिनं वडिलांच्या आईच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला शिवबंधू. तो आई वडिलांना मान्य नव्हता. पण त्या मुलावर एवढं दुःख आलं की आई ती रडू लागली आणि आपल्या बाळाला काय म्हणत आहे शिवबंधू ऐका. काय काय दुःख आले देवा आमच्या नशिबात. काय दुःख आले देवा आमच्या नशिबात. आमच्या नशिबात काय दुःख आले देवा आमच्या नशिबात. काय दुःख आले देवा आमच्या नशिबात. आमच्या
ताई काय म्हणत आहे त्या परमेश्वराला की परमेश्वरा आमच्या परिवारावर हे असं कोणतं दुःख आलं म्हणून त्या परमेश्वराला ती विनवणी करीत आहे काय दुःख आले तेव्हा आमच्या परिवारात काय दुःख आले तेव्हा आमच्या परिवारात आमच्या नशिबात आमच्या नशिबात आमच्या नशिबात आपल्या पतीला काय म्हणत आहे ती जनावरांना डॉक्टरकडे घेऊ आणि त्यांनी ट्रीटमेंट करू म्हणून ती काय म्हणत आहे चला हो डॉक्टरकडे येऊ बाळाला मिळेल आराम होईल समाधान चला हो डॉक्टरकडे येऊ बाळाला मिळेल आराम होईल समाधान होईल समाधान होईल समाधान काय दुःख आले हो आमच्या नशिबात काय दुःख आले हो आमच्या नशिबात आमच्या नशिबात आमच्या नशिबात याला उपाय नाही याला उपाय नाही डॉक्टर माने याला उपाय नाही याला उपाय नाही काय करावे समजत नाही काय करू देवा काय करू देवा काय दुःख आले हो आमच्या परिवारावर काय दुःख आले हो आमच्या नशिबात हो आमच्या नशिबात हो आमच्या नशिबात आमच्या नशिबात त्या दोघही पती पत्नींनी डॉक्टरकडे त्या मुलाला ऍडमिट केलं डॉक्टरांनी त्यांनी प्रश्न विचारला त्या मुलाला एवढा त्रास होत आहे काचेची संडास करीत आहे मुलगा तर यांनी काही काच वगैरे खाल्लं का ती पती पत्नी दोघही डॉक्टरांना विनवणी करू लागलं की आजपर्यंत आमच्या मुलांना काच वगैरे तर काही खाल्लं नाही मग काच खाल्लं नाही तर मुलगा संडास कशी करेल काचेची आजपर्यंत माझ्या जीवनातला हा पहिला पेशंट बघतो की जनरली काचेचे न खाता काचेची संडास करतो तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सरळ सांगितलं की या मुलावर काहीही उपचार होऊ शकत नाही तेव्हा ते दोघेही पती पत्नी घाबरले परमेश्वरा आमच्या आता मुलाचे कसं होईल त्याच्यानंतर त्यांनी धाव घेतलं ती तांत्रिक मांत्रिकाची इकडे तिकडे फिरू लागला तांत्रिक मांत्रिकाकडे पण त्या मुलाचं दुःख कमी होत होते शेवटी दुःख असाही वेदना त्या मुलाला होत होती आणि त्या मुलाची वेदना बघून आई सुद्धा कासावीस होत होती त्यामुळे खूप 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 वैतागले ते शेवटी मुलगी या मार्गाची शेवटी नसल्यामुळे मुलीनं निर्णय घेतला आपल्या पतिरायाला सांगू लागली की आपण आता एकच पर्याय आहे तो म्हणजे कारण या मार्गाची शेवटी नसल्यामुळे या मार्गाचा आपण स्वतः स्वीकार करू दोघंही पती पत्नी आणि विचार केला आणि मार्गामध्ये प्रवेश केला मार्गामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी 3 दिवसाचं 7 दिवसाचं 11 दिवसाचं कार्य केल्यानंतर ऑटोमॅटिक त्या मुलाचं
काचेची संडास बंद झाली कोणच आपला परिवार ते चालू लागेल म्हणून काय म्हणत आहे Kok kecil